जय शिवराय. मी आपला सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे. आज आपल्या सोबत साक्षात सर्व महाराष्ट्राला ज्यांनी प्रत्येक सेकंदाची अपडेट मनोजदादांची जे देतात असलेले आपले सामाजिक कार्यकर्ते असलेले मराठा योद्धा, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अपडेट प्रत्येक सेकंदाला देणारे आपले भाऊ सचिन आवळे पाटील आपल्या सोबत आहेत. जय शिवराय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला एका चेहऱ्याने वेळ लावलंय ते म्हणजे सचिन आवळे पाटील. प्रत्येक गावागावातनं प्रत्येक तरुण मला विचारतोय की सचिन आवळे पाटलाला तुम्ही कधी भेटणार आहे, आणि आज योग आलाय आपल्याला भेटण्याचा. खरं तर आज प्रत्येक जण आता नारायणगडाची अपडेट तुम्ही देतायत. नेमकं कशा पद्धतीने नियोजन आहे, नेमकं काय सांगाल आजच्या अपडेट बद्दल? कारण की प्रत्येक जण कोल्हापूरहून येतोय, साताऱ्याहून येतोय आणि त्यांना तो रस्ता माहित नाहीये, तर कसं सांगाल? सर्वांना जय शिवराय. अक्षय ताठे भाऊ यांच्या सगळे फॉलोअर जे सबस्क्रायबर आहे त्यांना सर्वांना मानाचा जय शिवराय. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा ठेवलेला आहे. आता आपल्याला 8 जूनला नारायणगड येथे कोट्यावधीची सभा घ्यायची होती, पण त्या सभेचं असं झालं की पाण्या पावसाचे दिवस होते, पेरणीचे दिवस होते. त्यामुळे मनोजदादांनी किंवा 90% मराठा हा शेतकरी आणि मग त्यांच्या शेतीचे म्हणजे मशागतीचे काम असतील तर ते सगळं सोडून त्या सगळ्यांना नियोजनात लागावं लागत होतं. त्यामुळे आपल्यावरच उपासमारी, अगोदरचं आरक्षण नाही बरोबर. आणि त्यातल्या त्यात शेतीचं जर आपण दुर्लक्ष केलं तर उपासमारीची वेळ येईल, म्हणून दादांनी निर्णय घेतला. कारण ते सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं पोर आहे. त्यांनी म्हणले की बा आपण मेळावा कधी घेऊ शकतो, पण सध्या आपल्या लोकांना शेतकऱ्यांना शेतीचं हे करता यावं म्हणून ते थांबवलं होतं. आता काय झालं, मनोजदादाला अपेक्षा होती गेल्या 13-14 महिन्यापासून सरकारला मनोजदादा वेळ देतात की बा हे आरक्षण देतील. पूर्ण विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादावर मनोजदादाला पूर्ण विश्वास आहे. आज लोक आमच्यामध्ये म्हणजे ह्या नाही हे फडणवीसांना टार्गेट करतात, असं विशिष्ट ठपके ठेवले जातात, हे तुतारीचेच माणसं आहे असे ठपके ठेवले जातात, किंवा म्हणजे हे मॅनेज झाले असतील असे ठपके ठेवतात. पण तसं काहीच नाही. मनोज दादाला पूर्ण विश्वास आहे की हे सरकार आरक्षण देईल, म्हणून यांना वेळ दिला. पण जर सरकारने आरक्षण दिलं नाही आणि तसा विश्वास बनायला बसत चाललेला आहे समाज बांधवांना, प्रत्येक मराठ्याला आता भावना झालेली आहे की हे सरकार आरक्षण देणार नाही. म्हणून सगळ्यांची मागणी होती, सगळ्यांचं म्हणणं होतं की दादा एक बैठक, मोठी बैठक लावा आणि तुम्ही राजकीय भूमिका घ्या. ही मनोज दादाला सगळ्यांचं कारण आहे. आता मनोज दादाने काय केलं की दसरा मेळावा ठेवायचा तर नारायणगडावर आपली जी मराठ्यांची पंढरी आहे, धाकटी पंढरी म्हणून ज्या ठिकाणा ओळखलं जातं, आणि त्या ज्या नारायणगड आहे त्याला नगद नारायण म्हणलं जातं. मनोज जरांगे पाटील यांचं ते गुरुस्थान आहे. त्या ठिकाणी नगद नारायण म्हणजे इन्स्टंट, ताबडतोब आपलं जो आपण वरदान मागू देवाला तर ते पूर्ण होतं. गारानं मांडतो आपण, ते पूर्ण होतं अशी आख्यायिका आहे. आणि आम्ही जे सगळे आज जवळजवळ 6 कोटी मराठी, तर आम्ही हे गारानं मांडायला चाललो देवाकडे की बाबा देवा आमच्या ह्या सरकारला सुबुद्धी देऊ दे, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू दे. त्या ठिकाणी राजकीय कुठली बयानबाजी होणार नाही, त्या ठिकाणी अराजकीय सगळ्या मराठ्यांचं मिलाप आहे, विचारांचं देवाणघेवाण होणार आहे. आजपर्यंत आमचे मराठी हे मुंबईला जायचे, पहिले एक दसरा मेळावा होता म्हणून तिथं जायचे, आज तिथं 3 दसरा मेळावे झाले. जागोजागी त्या दसरा मेळाव्याचं भांडवल केलं जातं. पण या ठिकाणी विचाराचं सोनं मराठी एकमेकांना भेटणार आणि विचाराचं सोनं वाटणार. आता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव येणारे. आजच्याच वर्षाला एक इतिहास घडला होता. 14 ऑक्टोबर 2023 ला आंतरवाली सराटी या ठिकाणी 175 एकर मध्ये मराठ्यांची सभा झाली होती. 1,47,00,000 समाज बांधव त्या ठिकाणी आले होते. जगाच्या इतिहासात इतकी गर्दी जमा करणारा व्यक्ती नाही, न चंद्र सूर्य असेपर्यंत इतकी गर्दी होणार नाही. 2 सभा त्यावेळेला झाल्या होत्या, तरी 30 किलोमीटर पर्यंत लोक रांगा लावून होते, इतकी प्रचंड गर्दी होती. आणि त्यावेळी फक्त मराठवाड्यातले समाज बांधव आले होते, कारण मराठवाड्यात तेवढी जास्त तीव्रता होती. पण आम्ही बघितलं पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणात आम्ही गेलो मनोजदादा सोबत. आम्ही बघितलं की त्या लोकांनाही मराठवाड्यासारखी तीव्रता आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे, जर काही लोकांना कुणबीचे दाखले मिळाले, काही लोक ओबीसी ते मराठ्यातले, त्यांचं म्हणणं आहे आज जातीवर वेळ आलेली. छत्रपती शिवरायांनी जसं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यावेळेला जसा समाज 18 पगड जाती छत्रपती शिवरायांच्या पाठीशी होत्या, म्हणून एवढं मुघल, आदिलशाही, इंग्रज, डच, फ्रेंच सगळ्याला तुडून हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली होती. तसंच आमच्यासोबत 18 पगड जातीचे समाज बांधव आहेत, दलित, मुस्लिम, धनगर, बंजारा, आदिवासी, ओबीसी
सगळे ओबीसी पण आमच्या सोबत आहे. पण आज काही लोक जे 1,500 रुपये रोजाना आणून आमच्या विरोधात आंदोलनाला बसवल्या जातात, यांना 1,500 रुपये देणं बंद झाले की हे पुन्हा उठून जातात. ही आख्यायिका आहे. ओबीसी समाज आमच्या सोबत आहे, कारण ओबीसी मध्ये आम्ही आहे. मराठा जात फक्त मराठवाड्यात नाही, पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश मध्ये मराठा हे ओबीसी ते कुणबी ते. त्यामुळं ते सगळे लोक म्हणले की त्यावेळेला आम्ही आलो नाही, आता आम्ही सगळे येणार. आजच सकाळपासून लोक गाड्या घेऊन निघालेले आणि नारायणगडावरचा आजची परिस्थिती अशी, आज रात्री फुल होणार आहे. इतकी प्रचंड गर्दी, म्हणजे आमचा अंदाज आहे कमीत कमी 4 ते 5 कोटी पब्लिक त्या ठिकाणी येणार शांततेत, जाणार शांततेत. मी या चॅनलच्या माध्यमातून, लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, काही लोक हे नारायणगड आणि भगवानगड मध्ये वाद निर्माण करण्याचं काम करतात. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा आहे, तर नारायणगड जेवढं आपल्याला श्रद्धेचं आहे तेवढंच भगवानगडही आहे. ते साधू संतांचं हे आहे. तिथं राजकीय लोक काय हे करू शकते, कुणी आपल्यामध्ये वाद लावण्याचं काम करू शकते. मराठ्यांना शपथ आहे छत्रपती शिवरायांची, नारायणगडाची शपथ आहे. कुणी जरी उचकवायचं काम केलं, काही लोकांचा डाव असू शकतो भांडणं लावण्याचा, कुणी जरी उचकवायचं काम केलं, काही ठिकाणी बॅनर फाडण्यात येते, काही होत नाही, फाडू द्या बॅनर, कुणीही गरम व्हायचं नाही. गेल्या 14 महिन्यापासून आपण शांततेत आहे, म्हणून क्रांती झालेली आहे. आज मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. एक बंदा काफी आहे. एकाच माणसाच्या, जरांगे पाटलाच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहा. सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोर आहे, कसल्याही पद्धतीत मॅनेज होत नाही, झाला नाही, होणारही नाही. कुणावर विश्वास ठेवू नका. आणि ते सगळ्याला उतानं केल्यानंतर लक्षात येईल तो माणूस कोणाचा आहे. जे आज ठपके ठेवले जाते, याचा माणूस आहे, त्याचा माणूस आहे, त्या सगळ्याला उतानं करणार. लोकसभेत आपण उमेदवार नाही दिले म्हणून काही लोकांचं फावलं आणि ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले. पण यावेळेला जर मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली तर 288 पैकी एकालाही गुलाल लागू देणार नाही. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, विधानसभा ही आपली राहील. फक्त मनोज जरांगे पाटलांना आदेश द्यावा आणि मराठे स्टार प्रचारक म्हणून याचं काम कर. नक्की स्टार प्रचारक म्हणून मराठी काम करणारच. वाद निर्माण करण्याचाही तुम्ही उल्लेख केला. खरं तर नेमकं नियोजन कसं आहे, कारण की बरेच जण कोल्हापूर, सातारा, सांगलीवर येत आहेत, त्यांना एक माहिती नाहीये रस्ता. परत मराठवाड्यातनं जाणारे नवीन तरुण आहेत, कारण नारायणगड प्रत्येकालाच माहिती असं नाही, पण तरी तुम्ही जनजागृती करताय. तर नियोजन कसं आहे आणि कशा पद्धतीने तिथं पोहोचायचं आपल्या मराठवाड्यातनं असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातून? आता सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणून जे समाज बांधव येतात त्यांना सांगू इच्छितो, बीडला यायचं. बीड म्हणजे बीडला आले तुम्ही की बीडहून नवगण, राजुरी, बेलुरा असा रूट आहे, तो नारायणगडावर जातो. म्हणजे आपल्याला येण्यासाठी 5 ते 6 रूट आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की बुवा इतकी गर्दी येणार आहे तर सगळं जाम होईल. 6 रस्ते त्या नारायणगडाला यायला आहे. तर इकडच्या बांधवांनी हा रूट घ्यायचा. बीड, नवगण, राजुरी, बेलुरा या मार्गे नारायणगडावर यायचं. जे पुण्यावरून, मुंबईवरून, नाशिकहून येत आहेत, अहिल्यानगरहून येत आहेत, त्या बांधवांनी पाथर्डी, साक्षाळ, पिंपरी असं नारायणगडावर यायचंय. जे पैठण मार्गे येत आहेत त्यांनी बोधेगाव मार्गे यायचंय. अहिल्यानगरवरून 167 किलोमीटर हे अंतर नारायणगडाचं आहे. पैठणवरून 91 किलोमीटर आहे. बीडवरून 21 किलोमीटर आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, इकडं विदर्भामधून असतील, हिंगोली, परभणी, नांदेड, इकडून जे येणार आहेत त्यांनी गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, कोळगाव मार्गे नारायणगड येता येतं. असे 5-6 रूट आहे. कुणाला जर अडचण आली तर कधीही फोन करा. फक्त मुंग्या जशा चालतात तशा पद्धतीच्या रांगा मराठ्यांच्या राहणार आहे. त्याच्यामुळे कुणाला पत्ता विचारायचं काम नाही. तुम्हाला 100 किलोमीटर पासून समाज बांधव दिसतील, झेंडे लावलेले असतील, बॅनर लावलेले असतील, मराठे दिसतील. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षणे, जसं प्रभू श्रीरामाने रावणाचं दहन केलं होतं, असत्यावर सत्याचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय होण्याची वेळ आहे. मराठ्यांच्या विजयासाठी विजयादशमीला कोट्यावधींच्या संख्येने लेकरा बाळांसह, माता भगिनींसह, वयोवृद्धांसह, मित्र परिवारासह, 18 पगड जातीच्या समाज बांधवांसह आपल्या सोबत सगळ्या जाती आहे. आपण आज लढतोय फक्त आपल्या जातीच्या आरक्षणासाठी. आपण कुठल्याच जातीचा विरोध नाही. त्यामुळे कुणीही कुठल्याही जातीला विरोध करायचा नाही.
कुठल्याही पक्षाला विरोध करायचा नाही, कुठल्याही नेत्याला टार्गेट करायचं नाही. आपण कुणाचेच माणसं नाही, आपण सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांची माणसं आहोत, जरांगे पाटलाची माणसं आहे. त्यामुळं आपल्यावर कुठल्याही एका पक्षाचा विशिष्ट ठपका लावून कुणाला तरी टार्गेट करू नका, ही मी विनंती करतो. तरी सर्वांनी उद्या नेमकं कशा पद्धतीने याचं काय आवाहन कराल नेमकं शेवटी? मी सर्वांना एक विनंती करतो की आता जे समाज बांधव आज रात्री निघणार आहे, तर आज दिवसभर गावागावातून कोणत्या कोणत्या गाड्या येणाऱ्या सगळ्या सोबत या. तिथं आपल्यासोबत माता भगिनी येतील, वयोवृद्ध येणार आहे, त्यांची सगळ्यांची काळजी घ्या. जेवढी जनजागृती, आता जर मराठा हरला तर आंदोलन हरलं. गेल्या 40 वर्षापासून मराठा हा लढतोय. स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील असतील, स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील असतील, देवीदासजी वडजे असतील, विनायकजी मेटे असतील, काकासाहेब शिंदे असतील आणि त्यांच्यासोबत शेकडो तरुणांनी आत्मबलिदान दिलेले. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. बुडतील तुमचे आजचे 500-1000 रुपये बुडू द्या, पण जर आता उद्याचे लाखो रुपये जर फीसचे वाचवायचे असतील, पोरं जर IAS IPS घडवायचे असतील, नोकऱ्याला लावायचे असतील, तर कोट्यावधीच्या संख्येने या. आता नाही तर कधी नाही. जरांगे पाटील एक माणूस लढतोय, स्वतःच्या पूर्ण शरीराची चाळणी केली. आज 1.5 वर्षापासून स्वतःच्या घराचं तोंड न बघितलेला व्यक्ती. आज आपण 4-8 दिवस जर घराच्या बाहेर गेलो तर पोरं कावरे बावरे होते, कुठे गेले होते. आज त्या व्यक्तीनं 1.5 वर्ष झालं आपल्यासाठी. 1.5 वर्षापासून आंदोलन चालू नाही त्यांचं. 12-15 वर्षापासून आम्ही बघतो. पूर्ण पोटतिडकीने तळमळीने त्या माणसाने शेती विकून, आज त्यांच्याकडे 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, राहायला चांगलं घर नाही. पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न एका सर्वसामान्य, म्हणजे त्यांना अडाणी म्हणले जातात, अडाणी म्हणतात काही लोक, किंवा ते शिकेल नाही. मी एक उदाहरण सांगतो. जे जास्त शिकते ते डॉक्टर, इंजिनियर, वकील होते. जे कमी शिकते ते तलाठी, ग्रामसेवक होते. आणि जे काही शिकत नाही ते शहाणपण शिकते. आमचे जरांगे पाटील शहाणपण शिकलेले, कोणाच्याच बायपाला ऐकत नाही. आज मोठमोठाले रिटायर्ड जज वगैरे ते लोक त्यांच्याकडे येतात. म्हणजे ही ताकद आहे, ही ताकद ही एकीची, ही मराठ्यांची वज्रमुठीची. त्यामुळं ही अजून आवळा. आणि या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जो गैरसमज झालेला आहे की मराठ्यांना हलक्यात घ्यायचा. आज बघू शकतो आपण 15 इतर जाती त्यांनी घातल्या, पण मराठाला लॉलीपॉप देण्याचं काम केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. म्हणजे याच्यावरून त्यांची मानसिकता लक्षात आली की त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. आणि यामध्ये सगळ्यात मोठे दोषी आपले मराठ्याचे आमदार, मंत्री आहेत. म्हणजे इतर समाजाला, इतर पक्षाला टार्गेट करून फायदा नाही. हे लाचार झालेले हे कुत्रे, हे आमदार, हे खुर्चीसाठी, हे पदासाठी यांनी काहीही करू शकतात. म्हणून हे जे आपले 150 आमदार आहे, हे तर पहिले घरी बसवायला पाहिजे. मी तर म्हणतो एकही मराठा आमदार गेला नाही तरी चालतो, पण कुठल्याही जातीचं जर माणसाने आम्हाला आरक्षण दिलं तर त्याला डोक्यावर घेऊन आम्ही नाचू. इतकी ताकद आमच्यात आहे. या मराठ्यांच्या, आमच्या आमदारांनी आज आम्हाला शर्मेना मान खाली घालायचे काम पडलं. आज लाखो पोरं नैराश्यात गेलेले, रोज 2-4 आत्महत्या होते. आणि त्या परिवाराला जेव्हा आम्ही भेटायला जातो तर त्यावेळेला कळतं ह्या आमदाराच्या घरचे एखादा मेलं ना, तेव्हा यांना लक्षात येईल यांच्या, म्हणजे आज हे गडगंज झालेले, पण यांच्या भावकीमध्ये या आमदारांच्या आत्महत्या होत्या. म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. यांना हे कळत नाही, ह्या गेंड्याच्या कातडीच्या. अरे कुठे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान, स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी, ते आमदार असताना त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता, जर उद्या सकाळपर्यंत आरक्षण दिलं तर ठीक, नाही तर मी आत्मबलिदान देईन. आणि त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून सकाळी, कारण सरकारने मागणी पूर्ण केली नाही म्हणून स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून गोळी घालून घेणारे ते स्वाभिमानी अण्णासाहेब पाटील, त्यांच्या विचाराला, त्यांच्यासारखं त्यांचे विचार आत्मसात करा आणि करा काहीतरी. आज अण्णासाहेब जावळे पाटलांनी तसाच इतिहास हे केला होता. स्वर्गवासी देवीदास वडजे यांनी छावाची सगळ्यात पहिले स्थापना केली. आणि छावा आणि मराठ्यांचा त्यांनी पण झंझावात चालू केला होता. विनायक मेटेंनी पण चालू केला होता. पण आपल्याला बलिदानाचा शाप लागलेला आहे मराठा समाजाला. आणि तसंच बलिदान मनोज जरांगे पाटील देण्यात जात होते. वेळोवेळी त्यांनी आमरण उपोषण केले. 6 आमरण उपोषण करूनही या सरकारला जाग आली नाही. मनोज जरांगे पाटलालाही विनंती आहे, काहीही करा, उमेदवार द्या, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आम्ही सर्वसामान्य गरजवंत मराठे तुम्हाला विनंती करतो की या वेळेला जे होईल ते होईल, 288 मध्ये उमेदवार द्या, अशी आमची सगळ्यांची प्रामाणिक भावना आहे.
नक्कीच. मराठवाड्यातल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा सर्व प्रश्न असेल, सरकार काही मार्गी लावणार नाही किंवा लावेल हे आता येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल. आचारसंहिता पूर्वी जर लावलं तर वेल अँड गुड, आणि नाही लावलं तर 288 उमेदवार मनोजदादांनी द्यावं अशी विनंती आवळे पाटलांनी केलेली आहे. उद्याचं नियोजन कसं आहे याबद्दलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. तर काय होईल उद्या आपण उद्या नक्कीच तिथं साक्षात प्रत्यक्ष अनुभवा अशी विनंती आम्ही करतो आणि सर्वांना येण्याची विनंती करतो. आणि धन्यवाद. अजून एक सांगायचं आहे की येताना जर कुणाला जागा नसली गाडी, टेम्पो करा, ट्रॅक्टर करा, बैलगाडी करा. जुन्या काळामध्ये नवरदेव नवरी हे ट्रकच्या समोरच्या टप्पा. कॅबिन मध्ये आणल्या जात होते. बरोबर. काही मोठेपणा समजू नका, आपली जात ही फार गरीब झालेली आहे. मोठेपणामध्ये बडेजाव मध्ये जाऊ नका. ज्या गाडी लटकून येता आलं तर या, पण तो सुवर्ण क्षण अनुभवा. जेवणाची काळजी करू नका. घरून येताना आपल्याला पुरल आणि आपल्यासोबत 2-4 जणांना पुरण इतकं चटणी भाकरी घेऊन या. जरांगे पाटलाचं घरचं काम नाही, हे माझ्या घरचं काम नाही, हे तुमच्या उद्याच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी. त्याच्यामुळे 4 जणांची दशमी घेऊन या. काही लोकांचे फोन येतात की दादा आम्हाला मदत करायची आहे. कुणाचीही 1 रुपयाची मदत घेतल्या गेलेली नाही, घेतल्या जात नाही. पण तुम्हाला जर समाजाला काही देणं लागतं, पण परिस्थिती नाही, काही जणांचं म्हणणं आमची परिस्थिती नाही, तर एक 5 रुपयाचा पार्लेचा पुडा आणि एक 10 रुपयाची पाण्याची बाटली जरी तुम्ही एखाद्या गरीब गरजवंताला दिली, 15 रुपयात तुम्ही त्याचं जे आशीर्वाद घेता तेही पुरे. आपल्याला नको कोटीचा खर्च. प्रत्येकाने जर एक पार्लेचा पुडा आणि एक जर छोटी पाण्याची बाटली जरी दिली तरी आपलं योगदान, आपला हातभार लागला असं आपण समजू. आणि कुणीही हेवे दावे सोडा. 18 पगड जातीच्या समाज बांधवाला घ्या. कुठल्याही पक्षात मराठा, आज 4 पक्षात मराठा विभागलेला आहे, पण जातीसाठी सगळ्यांनी पक्ष बाजूला सोडा आणि उद्या नारायणगडावर या. आम्ही सगळे तुमची वाट बघतो. नक्कीच.